नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या तुषार मोटो व्लॉगिंग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मागील व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. तर मागच्या व्लॉगमध्ये आपण आलेलो होतो लोहगडावरती, तर अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलो होतो. तर आता आपला हा दुसरा व्लॉग आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला लोहगड एक्सप्लोअर करणार आहे. तर चला मग निघूया. छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि हे बघा इथं गरम गरम भुट्टा. तर खूप सारी इथं दुकानं आहेत आणि हा बघा निसर्ग. पावसाचं वातावरण होतं आणि थोड्याच वेळात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर खूप छान असं निसर्ग इथं तुम्हाला पाहायला भेटतोय. मित्रांनो, तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर सुमारे 70 किलोमीटर अंतर पडेल आणि जर मुंबईहून येत असाल तर 100 किलोमीटरच्या दरम्यान इथं येऊ शकता तुम्ही. तर लोणावळ्यापासून थोड्याच अंतरावर असलेला हा लोहगड किल्ला, हा गणेश दरवाजा, किल्ल्याचं प्रथम प्रवेशद्वार आणि किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात या तोफांचा खूप छान असा नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय. लोहगडाची उंची सुमारे 3400 फुटांहूनही जास्त आहे. मावळ डोंगर रंगामध्ये असलेला हा किल्ला मजबूत, बुलंद आणि दुर्जय मानला जातो. या किल्ल्याचं बांधकाम सुमारे 2000 वर्षापूर्वीचं असून 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि डोंबिवली परिसर जिंकून घेतला. तसेच लोहगड, विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील झाला. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसात किल्ल्यांची ट्रेक या किल्ल्यावर फिरायची मजा काही वेगळीच असते आणि त्यात पावसाच्या वातावरणात खूपच मजा येते. तर तुम्ही पाहू शकता, उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढी हिरवळ दिसत नाही, पण पावसाळ्यात पूर्ण हिरवेगार डोंगर आणि पावसाचा आनंद घेत किल्ल्यांची सैर करायला तुम्ही जावा. फायनली आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहत आहात सगळीकडे धुक्यानं माखलेला डोंगर दिसतोय तुम्हाला. तर खूप छान असं वातावरण झालं इथं. तर मित्रांनो, खूप काही पाहण्यासारखं होतं किल्ल्यावर, पण आता वेळ खूप कमी आहे आणि 5 वाजता इथं नो मोमेंट आहे. त्यामुळे आपल्याला परत माघारी जावं लागतं आहे. तर नेक्स्ट टाईमला जेव्हा आपण येऊ तेव्हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करू. तर आता चला मग आपण निघूया परत. जसं जसं आपण किल्ला खाली उतरतोय तसं तसं पाऊस सुरू होतोय. तसं किल्ल्याच्या खालच्या टप्प्यामध्ये बिलकुलही पाऊस नाही आहे. जसं मध्ये येईल तसं मधल्या टप्प्यामध्ये थोडासा पाऊस येतो आणि
एकदम किल्ल्यावर चढल्यानंतर धुक्याचं वातावरण आहे, तर तुम्ही इथं येऊ शकता. मी सजेस्ट करीन तुम्हाला पावसाळ्यात यायला इथं. तर किल्ल्याच्या खाली तुम्हाला 25 रुपयाचं तिकीट आणि इथं चेकिंगसुद्धा होतं. तर खालच्या साईडला पार्किंगचीही व्यवस्था खूप छान आहे, तर तुम्ही नक्की भेट द्या या किल्ल्याला. तर मित्रांनो, आपण इथंच थांबूया. तर मोठं ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.